धर्मो ही एक विशेष असतो, धर्मे नाही ना पशुभी समाना. त्याने धर्म करावा, त्याने मनुष्य देहामध्ये आल्यानंतर, प्राप्तीला आल्यानंतर, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्याने धर्म सुरू करायचा. बाबा, हे गाठोडा आपल्या सोबत येणार आहे, हे गाठोडा आपल्या सोबत आहे. कर्माची गती खूप विचित्र आहे. एक व्यक्ती जन्माला आला आणि राजा झाला, मोठा राज्यसिंहासनावरती बसलेला आहे, पण एक प्रश्न त्याला असा पडला. बाबा, त्याचे गुरु होते, ते गुरु राज दरबारामध्ये असताना एक दिवस त्यांनी त्यांना प्रश्न केला की बाबा, मला एक प्रश्न असा पडलेला आहे की ज्या दिवशी मी जन्माला आलो, माझी जन्मतारीख समजा 31 डिसेंबर असेल, तर त्या जन्मतारखेच्या दिवशी मी जन्माला आलो, तर मी ज्या दिवशी जन्माला आलो, 9 वाजता जन्माला आलो, त्या दिवशी हजारो लाखो लोक जन्माला आले असतील, मग बाकीची जी लोक आहेत ती सगळी राजे आहेत का? त्याने त्याच्या गुरूंना प्रश्न केला. मी जसा राजा आहे, तर माझ्या जन्म वेळेच्या समयाला जी जी माणसं जन्माला आली ती सगळी श्रीमंत आहे, ती सगळी राजे आहेत. गुरुजी म्हटले, बाळा असं नाहीये, तू एकमेव चांगलं भाग्य घेऊन आला होता म्हणून तू राजा आहे, पण बाकीची लोक सांगता येत नाही, कोणी गरीबी असू शकतो, कोणी रंगही असू शकतो. म्हटले, मग असं कसं? जर एका समयाला जन्म झाला, तुमचे ग्रह नक्षत्र तारे जर म्हणतात की सूर्य पहिल्या स्थानामध्ये असेल तर तो प्रसिद्ध व्यक्ती होतो, दुसऱ्या स्थानामध्ये चंद्रमा असेल तर तो चांगला व्यापार करतो, प्रदेश गमन होतं, अमके अमके त्याचे काही जे अडाखे आहेत त्या पद्धतीनं म्हणतात की कुंडल्या असं सांगतात. आणि मग जर असं जर नाहीये की सगळे राजे होत नाही किंवा त्या समयाला, मग या शास्त्राचं काय महत्व? ते गुरुजी त्याला समजवताना म्हणतात की बाबा, अरे शास्त्र आपल्या ठिकाणी आहे, पण त्याच्याही पलीकडं तुझं कर्म आहे, त्याच्याही पलीकडे तुझं प्रारब्ध आहे. पहिले प्रारब्ध रचा, पाछे रचा शरीर, शरीर नंतर आहे, पहिलं प्रारब्ध आहे. म्हणजे आता या मनुष्याच्या देहामधून जी कृत्य तयार केली आपण, ती प्रारब्ध म्हणून संचित झाली. आता त्या प्रारब्धानुसार आपल्याला शरीर प्राप्त होणार. राजाला असं सांगितलं पण त्याला पटलं नाही. मग ते गुरुजी म्हटले, तू एक काम कर, उद्या सकाळी उठल्यानंतर तुझ्या नगरापासून जे दक्षिणेच्या बाजूला जे जंगल आहे त्या जंगलाने जात, त्या रस्त्याला जात असताना, जंगलामधून जात असताना तुला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. राजा गेला, सकाळी उठला आणि गेला. त्या रस्त्याने चालता चालता पहिल्या टप्प्यावरती त्याला एक महात्मा दिसले आणि ते महात्मा समोर चूल मांडलेली होती आणि त्या चुलीमधले तप्त असलेले, जळत असलेले निखारे खात होते. असे महात्मा त्याला दिसले. राजा अचंबित झाला, प्रश्न केला की महात्माजी, हे भाकर खावी, फळं खावी, वस्तू खाव्या, पानं खावी, तुम्ही निखारे खातायत. राजा काय उत्तर देऊ? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये, पण ही कर्मगती आहे म्हणून खावं लागतं. माझं तोंड भासतंय, हात भासतायत, पण ते खाण्याची इच्छा होतीये, काहीतरी माझी दुर्बुद्धी आहे की जेणेकरून. राजा तसाच पुढे सरकला. म्हणतात दुसरेही एक रस्त्यामध्ये व्यक्ती दिसले त्याला, आणि तो व्यक्ती दिसल्यानंतर तो व्यक्ती काय करत होता? समोर अन्न होतं, भोजन करत होता, पण भोजन करता करता त्याच्या हातामध्ये एक तीक्ष्ण धारदार वस्तू होती. त्या वस्तूने त्याचे बोटं कापायचा, हात कापायचा, पायाची बोटं कापायचा आणि ते खाण्याचा प्रयत्न करायचा. मांसाचा तुकडा काढायचा आणि तो खायचा प्रयत्न करता. राजा तिथेही अचंबा वाटला, प्रश्न विचारला की राजेश, तुम्ही हे काय करताय? तो म्हटला, कर्मगती आहे, भोजन समोर आहे, पंचपक्वान्न समोर आहे, वस्तू समोर आहे, तरी माझं लक्ष माझ्या कातड्याकडे जाते, हाताकडे जाते, बोटाकडे जाते. राजा अचंबित आहे. पुढे गेला आणि पुढं एका निर्जन स्थळी, थोडस पुढं गाव होतं आणि त्याच्या अगोदरच त्याला एक निर्जन स्थळी एक 2-3 महिन्याचं लेकरू एका पाळण्यामध्ये, झोळीमध्ये टाकलेलं, जमिनीवरती पानांमध्ये ठेवलेलं आणि निर्जन स्थळी ते पडलेलं दिसलं. राजाने आजूबाजूला आवाज दिला, पाहिलं, आजूबाजूला तर कोणीच नाही, हे लेकरू तसंच पडलेले आणि ओरडते, रडते, गागते. राजा तिथं जवळ गेला, स्वतःच्या जवळ पाण्याचं जे पात्र होतं त्या पात्रामधून त्या लेकराला पाणी पाजलं आणि पाणी पाजल्यानंतर लहान लेकराशी पण संवाद साधण्याचा प्रयत्न केला की बाळा, तुझे आई वडील कुठे, काय? लहान लेकरू, त्याला वाटलं, राजाला वाटलं बोलता येणार नाही, पण ते 4-5 महिन्याचं लेकरू त्यावेळेस बोललं आणि बोलल्यानंतर म्हटलं की राजा, माझे आई वडील मला जंगलामध्ये 3-4 दिवसापासून टाकून गेलेले आहेत आणि मी अशाच पद्धतीने इथे पडलेले आहे. म्हटले, असं कसं घडलं? राजा, ह्या प्रश्नाचा शोध घेत घेत तू येशील कधीतरी असं मला माहिती होतं, म्हणून कदाचित माझ्या आईवडिलांनी मला इथं सोडलं असेल. त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पूर्वजन्मामध्ये आपण 4 भाऊ होतो.
पूर्व जन्मामध्ये भाऊ होतो, तीर्थयात्रेला निघालो, तीर्थयात्रेला जात असताना रस्त्यामध्ये रस्ता चुकलो आणि वाट चुकल्यानंतर आपल्याला 3 दिवस उपवास पडला. 3 दिवस उपवास पडला, रस्त्यात काही खायला नाही, प्यायला नाही आणि शेवटी चालत असताना एक आदिवासींची झोपडी आपल्याला दिसली आणि दिसल्यानंतर तू तिथं पीठ मागण्यासाठी गेला, भाकरी मागण्यासाठी गेला. तिथल्या त्या आदिवासींनी तुला थोडंसं पीठ दिलं. पीठ दिल्यानंतर तू इकडे आलो, आपण चौघं भाऊ ज्या ठिकाणी बसलेलो होतो तिथं आपण जंगलामध्ये 3 दगडाची चूल मांडली, त्याच्यावरती चौघांसाठी 4 भाकरी थापल्या. कहाणी खूप मार्मिक आहे. कर्माची गती इतकी इतकी प्रचंड पद्धतीने, प्रचंड बारीक सूक्ष्मतेने चालत असते आणि ते कर्म प्रत्येकाला भोगावीच लागतात. कर्म प्रत्येकाला भोगावी लागतात आणि त्याच पद्धतीने भोगावी लागतात. हेही लक्षात ठेवा बरं का. तुम्ही जर माणूस मारला तर गाय मारण्याचं कर्म तुमच्यावरती लागले जाणार नाही. तुम्ही जर माणूस मारला तर तुमच्यावरती मुंग्या मारण्याचं कर्म, जे केलं तसंच, जैसे ज्याचे कर्म तैसे, पण भोगितो नंतर, त्याला ते भोगावंच लागतं. राजा, आपण 4 भाकरी टाकल्या. 4 भाकरी टाकल्यानंतर चौघांसाठी 4 भाकरी त्या वाटल्या गेल्या. पण तेवढ्यात म्हणतात एक महात्मा, भिक्षुक महात्मा तिथं आले त्या जंगलामध्ये आणि त्यांनी भिक्षेसाठी झोळी पसरवली. बरं का, भिक्षेसाठी झोळी पसरवली आणि मग पहिले जे तुला महात्मा दिसले ना, तेही आपले भाऊच आहेत. त्यांच्याकडे ते भिक्षुक झोळी करून गेले आणि झोळी घेऊन गेल्यानंतर त्यांना भिक्षा मागितली. त्या व्यक्तीला, त्या भावाने, आपल्या भावाने भिक्षा दिली नाही. उलट त्या महात्म्याला तो भाऊ असं म्हटला की बाबा, अहो तुम्ही भिक्षुक आहात, कुठेही जाल, मागाल, खाल, पण मी जर तुम्हाला भाकरी दिली, मीही 3 दिवसाचा उपवासी आहे, मी जर तुम्हाला भाकरी दिली तर मी काय कोळशे खायचे का? मी कोळशे खायचे का? कर्म जोडल्या गेलं, लिहिला गेलं साहेब. नुसतं आपण बोलतो, आपल्याला वाटतं की मोगम बोलतंय. मोगम नाहीये इथं, गोष्टच कुठली मोगम नाहीये. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता राहिली अनंता मकोटे. झाडाच्या प्रत्येक पानाला हलवण्याची त्यांनी सत्ता आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे. प्रत्येक गोष्ट तो करतोय ना, म्हटल्यानंतर इथं मोगम काही नाहीये. इथं सगळं नियोजित आहे. इथं सगळं प्लॅनिंग चालू आहे. म्हटले पहिला भाऊ असा, दुसऱ्या भावाचं म्हटले, दुसऱ्या भावाकडे भिक्षा मागायला गेले, भिक्षा मागितली आणि तो दुसराही भाऊ म्हटला, अहो तुम्हाला जर भिक्षा दिली तर मी काय माझे हातपाय खायचे का? मलाही माझं पोट भरणंच आहे ना, मी 3 दिवसापासून उपाशी आहे. म्हटले तिसऱ्या भावाकडे म्हणजे माझ्याकडे आला, ते लहान लेकरू बोलतंय. म्हटले माझ्याकडे आला आणि माझ्याकडे आल्यानंतर मलाही त्यांनी भिक्षा मागितली, पण मीही त्यावेळेस म्हटलो की अहो 3 दिवसापासून मीच उपवाशी आहे, तुम्हाला जर भाकरी दिली तर मलाही उपवाशीच राहावं लागेल, मी काही उपवाशी राहू? तिसरंही पोरगा असं बोललं, तिसराही भाऊ असं बोलला आणि मग चौथा जो आता राजा झालेला होता, त्या राजाकडे गेला. तो ते महात्मा गेले आणि त्या महात्म्याने भिक्षा मागितली. राजाने आपल्या वाट्याला जी आलेली भाकरी होती त्यातली अर्धी भाकर त्या महात्म्यांना दिली. महात्मा प्रसन्न झाले. राजा, कर्म खूप सुंदर केले, तिघांनी जे कर्म केले ते कर्मही त्यांना भोगावं लागेल, पण तू जे केले त्याचंही फळ तुला उत्तम भेटणार आहे. म्हणून ह्या जन्मामध्ये तू राजा झाला आणि आम्ही तिघं आमची कर्म भोगत आहोत. पहिला कोळशे खाणारे म्हटल्यानंतर त्याला अंगार खावे लागताय, दुसरा म्हणतो स्वतःला स्वतः खातोय, तिसरा मी आहे, मला 4-5 दिवसापासून इथे उपवासित ठेवलेले. राजाने ते बाळकाला उचललं, आपल्या राज्यामध्ये गेला, तिघाही भावांना भेटला, व्यवस्था लावली. कर्माचा प्रवास आहे हा. कर्माचा प्रवास प्रत्येकासोबत चालू राहणार, प्रत्येकासोबत चालू राहणार आहे. इथं तुम्ही ही नाती निभावण्यासाठी आलेले असताना ती नाती तर निभवा, पण त्याही सोबत परमात्म्याशी नातं जोडून ठेवा. ईश्वराशी जो आपला गर्भामध्ये संबंध आला होता, त्या गर्भामध्ये जो आपण संवाद साधला होता की परमात्म्या जसा या सृष्टीमध्ये येईल, बाहेर पडेल, त्यावेळेस तुझं चिंतन चालू करेल, तेव्हा तुझी भक्ती चालू करेल. पण जसा बाहेर आला तर याला मायेनं ग्रासलं. मायेनं ग्रासल्यानंतर पहिल्यांदा जन्म झाल्यानंतर बटाबटा डोळे करून ते बाळक बघत असताना आई त्याच्याकडे बोट करते. एखादा परपुरुष येतो, माणूस येतो आणि त्या माणसाकडे बोट करते आणि म्हणते की हे तुझे पप्पा आहे. त्या पप्पामध्ये ममता जोडली, आईमध्ये ममता जोडली. लहानगीशी एखादी छोटी मुलगी आली, त्या लेकराकडे बोट करून तीही त्याला घेते, बहीण म्हणून घेते, मावशी येते, काकी येते, मामा येते. मायेला हा जीव व्यापला गेला आणि मग मायापतीचा विसर पडला गेला. मायेनं जीव व्याप्त झाल्या कारणानं याला संसारामध्ये राहत असताना सगळी माया भुलवत असते आणि हा मायेमध्ये ग्रस्त झाला, मायेमध्ये लपल्या गेला आणि मग परमात्म्याचं चिंतन बाजूला राहिलं. श्लोक आजचा चिंतनासाठी घेतलेला तो श्लोक इतका महत्वाचा आहे की आ ब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्ती अर्जुन.
अरे तुला भक्ती करावी लागेल आणि भक्ती केल्याशिवाय उद्धार नाही. आणि मग इथून पुढे लक्षात ठेव की भक्ती कोणाची करायची, की सर्वश्रेष्ठ असलेल्या परमात्म्याची भक्ती करायची. मुक्तीचे द्वार उघडणारा तो एकमेव आहे. बाकीची जी देवी देवता आहे, अब्रह्मा भुवना लोका ब्रह्म लोकापर्यंत, वैकुंठ लोकापर्यंत, नवे नवे चिन्मय मायेपर्यंत सुद्धा, विश्व पर्यंत सुद्धा तिथं गेल्यानंतर तुला पुनरावृत्ती होणार आहे. पुन्हा पुन्हा तू पुनरपी जन्म पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा तू जन्मी जठरे शयनम, या संसारे भव दुस्तरे. या संसारामध्ये अति दुस्तर कार्य तुला करावी लागणार आहे, दुष्कर पद्धतीने तुझं जीवन जगणार आहे. आणि हे होत असताना तुला यातना खूप होणार आहे. म्हणून हा ब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्ती होणाऱ्या देवतांची भक्ती करू नको. त्यांच्या ठिकाणी तू जाऊ नको, त्यांच्या ठिकाणी तू भजू नको. मग भज कोणाला? माम प्रत्यत कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. कोणतेय म्हणजे अर्जुना, भगवान गोपाल कृष्ण सांगतात की माझी उपासना कर, मला भज, मी सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ मीच आहे, जगामध्ये चालवणारा मीच आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी, प्रत्येकामध्ये निवास करणारा, प्रत्येकाचं भरण पोषण करणारा, प्रत्येकामध्ये साक्षी भावाने राहणारा. साक्षी भावाने राहणारा या शब्दाचा तुम्हाला थोडासा विद्वान मंडळी असेल तर समजून घ्या की साक्षी भावाने राहणारा म्हणजे काय हो. साक्षी भावाने राहणारा म्हणजे तो आपण जे करतोय ना ते अलिप्तपणे पाहणारा. अलिप्तपणे पाहणारा म्हणजे काय? एखाद्याला रात्रीचं तलप आली आणि तलप आल्यानंतर तो समजा गेला एखाद्या दुकानामध्ये आणि दुकानामध्ये इकडे तिकडे बघतो, पोरगा असेल एक 15-20 वर्षाचं. आता नवीन नवीनच त्याला व्यसनाची चटक लागलेली आहे, पण लपून छपून करतोय. आणि लपून छपून करत असताना त्याला माहिती आहे आई बघत नाही, भाऊ बघत नाही, बाप बघत नाही किंवा आजूबाजूचे कोणी बघत नाही. आणि मग तो तिथं दुकानात जातो, ती वस्तू घेतो, द्रव्य घेतो, काय घेतो, द्रव रूपामध्ये घेतो. जे मद्य घेत असेल, सिगारेट घेत असेल, तंबाखू घेत असेल, ते घेतो आणि गपचूपपणे ते सेवन करतो. आता गुपचूप तो सेवन करतो, त्याचा भाव असा झाला की मला कोणी बघितलं नाही. पण ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. अर्जुना, तुझ्या हृदयामध्ये ईश्वर सर्वभूत मात्रांमध्ये आणि तुझ्या हृदयामध्ये तिष्ठती म्हणजे स्थापित झालेल्या आहेत, बसलेल्या आहेत. तो तुमची सगळी कृत्य पाहते. तो तुमची सगळी कृत्य पाहिल्याशिवाय राहत नाहीये. त्या सगळ्या कृत्यांचा तो वाली आहे. सगळ्या कृत्यांचा तो वाली आहे, सगळ्या कृत्यांचा तो रखवाला आहे आणि सगळ्या कृत्यांचा तो साक्षी आहे. लक्षात घ्या की अशा पद्धतीने परमात्मा जर बसलेला असेल तर तुमची कुठली कर्म लपणार आहे? सगळी कर्म तो पाहतोच आहे. सगळ्या कर्मांचा तो रक्षिता असल्या कारणानं, भोगता असल्या कारणानं, बघता असल्या कारणानं, साक्षी असल्या कारणानं तो बघणारच आहे, तो बघणारच आहे. म्हणून कर्म करत असताना ती कर्म ज्ञानमय कर्म असावी, चांगली कर्म असावी, की जेणेकरून हे जीवन आपण जगलो तर ते स्वच्छ पाण्यासारखं असलं पाहिजे. आणि शेवटी जात असताना, ईश्वराजवळ पोहोचत असताना ईश्वराला सुद्धा दया आली पाहिजे. लोकांना, तुमच्या आप्तसुखियांना, बायकोला, नवऱ्याला, लेकरांना, बाळांना, सुनांना दया येईल की नाही हा भाग कर्माचा आहे किंवा तुमच्या संगोपणाचा आहे. किंवा तुमच्या तिसरा सगळ्यात कनिष्ठ भाग म्हणजे प्रॉपर्टीचा आहे. ज्याच्याकडे उत्तम प्रॉपर्टी त्याला त्याची दया चांगली केल्या जाते. ज्याच्याकडे कनिष्ठ प्रॉपर्टी, मग त्याच्यावरती दया म्हणून जे केल्या जातं ते फक्त व्यवहार म्हणून केलं जातं. त्याच्यामध्ये आत्मीयता काही नसते. एक महत्वाचं वाक्य असं आहे की तुम्ही प्रॉपर्टी कितीही कमवा, विषय निघाला म्हणून सांगतो, संपत्ती कितीही कमवा, पण ती संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये माणूस उपभोग घेण्याचं विसरून गेल्या कारणानं तो उपभोग घेतच नाही. आजपर्यंत जगाच्या पाठीवरती असा एकही माणूस आज जन्माला आला नाही की त्यांनी स्वतःच्या हाताने कमवलं आणि स्वतःच्या हाताने घालवलं. असं एकही जन्माला आलं नाही. पाठीमागच्यांनी कमवलं, ते पुढच्यांनी घालवलं जरूर असेल, पण स्वतः कमवून स्वतः घालवणारे खूप कमी आहेत. नाहीच म्हटलं तरी चालेल. मग वाक्य इतकं महत्वाचं आहे की आपण कमवलेली संपत्ती आपण खर्च करा, नाहीतर पुढचे जे तुम्ही ज्यांना देणार आहे ना ते त्यांच्या विचारावर राहील की तुमच्यावरती खर्च करायचं की नाही करायचं. त्यांच्या हातामध्ये राहील ते. 10 लाख रुपये ऑपरेशनचे सांगितल्यानंतर थिएटरच्या बाहेर येतात, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लेकरं येतात, बाळ येतात आणि डॉक्टरांशी संवाद साधतात की डॉक्टर साहेब 10 लाख रुपये खर्च करायचे, सक्सेस होईल का, वाचतील का? डॉक्टर म्हणतात आमचे प्रयत्न चालू आहे, वाचतील न वाचतील आमच्या हातामध्ये काही नाही आहे. एक जण म्हणतो, ज्याचं खरं आत्यंतिक स्नेह असतो, तो म्हणतो जाऊ द्या 10 लाख रुपये कधीही कमवता येते,
पण आपले वडील, आई वाचली पाहिजे, भाऊ वाचला पाहिजे. पण दुसरा कोणीतरी दिराईत जो असतो किंवा जवळचाच असतो ना किंवा जो लोभी असतो परिवारातला, तो म्हणतो, "अरे डॉक्टर स्पष्ट सांगतायत ना, ₹10,00,000 खर्च करून ऑपरेशन सक्सेस होणार नाही, मग कशाला खर्च करायचे?" बुद्धी भ्रष्ट झाली. बुद्धी थोडीशी लगेच बाजूला सरकली. मग विचार येतो. मग तिकडं ते थोडेसे वादविवादही होतात. नाही, अरे आपला बाप आहे, वाचवलं पाहिजे. तिकडे एक जण म्हणतो, "अरे बाप जरी असला तर 90 वय झालेले, मरायलाच आलेले, कधीतरी मरणारच आहे. जर ₹10,00,000 खर्च करून जर नाही वाचले, तर काय खर्च करण्यात अर्थ आहे?" असं बोलल्यानंतर बुद्धी बदलल्या गेली. तुमची कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, पण त्याच्यातले ₹10,00,000 खर्च करायचे, नाही करायचे त्याच्यावरती सुद्धा विचार-विमर्श झाला आणि मग अशी वाताहत जर संपत्तीची होत असेल दादा, तर ती संपत्ती स्वतः उपभोगलेली काय वाईट आहे? ती संपत्ती स्वतःच त्याची विल्हेवाट जर लावली, व्यवस्थित जर दानधर्म केला, स्वतः खाल्लं-पिलं, व्यवस्थित राहिला, व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या. आज माणूस दौडतोय, भागतोय, पळतोय आणि पळत असताना स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतोय. किती विचित्रपणा आहे. ₹100, ₹500, ₹1000 कमवण्यासाठी दिवसभर खात नाही माणूस. दिवसभर व्यवस्थित शरीराला आराम देत नाही. ₹1000 कमवतोय. भविष्यामध्ये 50व्या वयामध्ये त्याच्याकडे भलेही कोटी रुपयाची प्रॉपर्टी असेल, कोट्याधीश असेल, पण शरीर वाया गेलेलं असणार आहे, खराब झालेलं असणार आहे. आणि मग चक्र इतकं विचित्र आहे, की तेच कमवलेले पैसे मग परत ते दवाखान्याला लावावे लागतात. परत ते शरीराला लावावे लागतात. म्हणून पहिला धन निरोगी काया, दुसरा धन जेब में माया. पैसा नंतर आहे. पहिलं शरीर कमवा, शरीर व्यवस्थित ठेवा.